वडिलोपार्जित शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची केली निर्घृण हत्या। रामलिंग मुदगड येथे खळबळ, 72 तासात गुन्हा उघड। निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे वडिलोपार्जित शेतीच्या वादातून थरारक खुनाची घटना उघडकीस आली आहे। लहान भावानेच मोठ्या भावाचा दोरीने गळा आवळून तसेच काठी व कातीने मारहाण करत निर्घृणपणे खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। माहितीनुसार गुलाब विलास खरोशे आणि त्यांचा लहान भाऊ उल्हास विलास खरोशे यांच्यात वडिलोपार्जित शेतीच्या वाटणीवरून काही दिवसांपासून वाद सुरू होता। हा वाद टोकाला गेल्यानंतर उल्हास खरोशे याने संतापाच्या भरात मोठा भाऊ गुलाब खरोशे यांच्यावर हल्ला चढवला। दोरीने गळा आवळून त्यानंतर काठी व कत्तीने जबर मारहाण केल्याने गुलाब खरोशे यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला। सखोल तपास, चौकशी व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या 72 तासांच्या आत पोलिसांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपी उल्हास खरोशे याला ताब्यात घेतले। हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गर्जे, पोलीस हवालदार सुनील पाटील तसेच पोलीस अंमलदार आबा इंगळे, डावरगावे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। भावाच्या हातून भावाचीच हत्या झाल्याच्या या घटनेमुळे रामलिंग मुदगड गावासह परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून कुटुंबातच रक्तरंजित संघर्ष घडल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत।